पब्लिक स्पीकिंग टिप नंबर 2. पहिल्या टिपमध्ये तुम्ही स्टेजवर नव्हतात. दुसऱ्या टिपमध्ये ऑडियन्स नसणार आहे. काय करायचंय, तुम्ही शाळेत असाल, कॉलेजमध्ये असाल, ऑफिसमध्ये असाल, तुमच्या शाळेचं, कॉलेजचं, ऑफिसचं कोणतंही ऑडिटोरियम असेल, त्या ऑडिटोरियममध्ये जायचं जेव्हा ते रिकामं आहे. पूर्ण खुर्च्या सगळ्या रिकाम्या आहेत, स्टेज रिकामा आहे. तुम्हाला तिथे उभं राहायचंय, स्टेजवर जिथे स्पीकर उभा राहतो. जसा स्पीकर माईक हातात घेतो तसा घ्यायचा आहे आणि त्यानंतर बोलायचं काही नाहीये. डोळे उघडे ठेवायचे, डोळे बंद करायचे नाही, डोळे उघडे ठेवायचे आणि रिकाम्या खुर्च्यांकडे बघायचंय. स्लोली नजर फिरवायचे. इमॅजिन करा की तिथे तुमच्या ओळखीचे चेहरे आहेत. तुम्ही जर का शाळेत, कॉलेजात असाल, तुमचे प्रोफेसर्स, तुमचे शिक्षक बसलेत, तुमचे फ्रेंड्स बसलेले आहेत. तुम्ही जर का ऑफिसमध्ये असाल तर तुमचे कलिग्स बसलेत, तुमचे बॉसेस बसलेत आणि ते तुमचं बोलणं ऐकतायत. स्माइलिंग फेसेस आहेत, तुमचे टिंगल टोवाळी ते करत नाहीये. तुम्ही बोललेलं अतिशय सिन्सिअरली ते ऐकतायत. हे फक्त आपल्याला नजर फिरवायचे. हे कधीपर्यंत करायचंय, जोपर्यंत हे करत असताना तुम्हाला असं काहीतरी फिलिंग येणार नाही. म्हणजे मला काय व्हायचं, तर मला एकदम भूक लागली असं वाटायचं किंवा खूप तहान लागले, सारखं खूप पाणी पाहिजे पटकन असं वाटायचं. काही काही लोकांना वॉशरूमला जावं असं वाटतं. काही काही लोकांना उलटी होत नाही, उलटीचं फिलिंग येतं की मला आता उलटी होणार आहे. हे जोपर्यंत फिलिंग असह्य होत नाही तोपर्यंत हे करत राहायचं. जेव्हा फिलिंग असं होईल बंद करा आणि त्यानंतर त्या रिकाम्या ऑडिटोरियममध्ये तुम्ही परत जाऊ शकता. हे मी स्वतः वेगवेगळ्या ऑडिटोरियममध्ये 20-22 वेळेला केलेलं आहे जेव्हा मी शाळेत होतो.